राहाता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील प्रवरा माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच डॉक्टर सुजय विखे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या कमानीचा लोकार्पण सोहळा प्रवरा साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी सरपंच कल्पना जगताप, विजय कातोरे, शरद मते, प्रसाद मते, चांगदेव जगताप, BR कातोरे, बाळासाहेब डांगे, मार्केट कमिटी संचालक शरद मते, अशोक जमधडे, राजेंद्र गाडेकर आदी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुजय विखे म्हणाले की राहाता विधानसभा मतदारसंघात नामदार विखे यांना 75,000च्या मतांना निवडून देऊन जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला। गावात तळे होण्यासाठी प्रयत्न आपण केलेत, पण मतदारसंघात कधीही न दिसणाऱ्या खासदारांनी त्याचं जलपूजन करणं कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला। नामदार विखे यांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या अपघाती विमा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय। आपलं पाणी हे जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला। त्या विरोधात आपण सर्वजण, सर्व युवक, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यासाठी आपण आंदोलन करत आहोत, पाण्यासाठी लढत आहोत। पण हे करत असताना निमगावच्या ग्रामस्थांना एक विनंती मी नक्की करू इच्छितो की मला आठवतं गेल्या 2 महिन्यापूर्वी किंवा 1-1.5 महिना झाला असेल, माननीय नामदार साहेब हे बायपासची पाहणी करत करत निमगाव या गावात आले आणि जेव्हा निमगाव गावामध्ये ते पोहोचले तेव्हा सर्व ग्रामस्थ तिथे गोळा होऊन ते असं म्हटले की साहेब, हा बायपास जो आहे तो आमच्या तळ्यामधून जात आहे आणि म्हणून आम्ही जागा द्यायला नाही म्हणत नाही, पण ताबडतोब आपण कंत्राटदारांना दुसऱ्या ठिकाणी तळ खोदण्यासाठी विनंती करावी। त्याच धर्तीवर माननीय नामदार साहेबांनी त्वरित अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांना आदेश देऊन ते तळ बांधून घेतलं। जेव्हा रोटेशन सुरू झालं तेव्हा त्या रोटेशनला पाणी सोडण्यासाठी सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि सर्व सहकार्यांनी वारंवार फोन केला। त्यासाठी आम्ही गाडी दिली, आमचा माणूस दिला, रात्री उभं राहून ते पाणी त्या तळ्यात सोडलं गेलं। मात्र आठवड्यानंतर असं कुठेतरी जाणवलं की एक ठराविक पक्षाच्या माणसाने जाऊन तिथं जलपूजन करत आहे। आपले मतदारसंघाचे खासदारचे कदाचित 4 वर्षांमध्ये कोणाला दिसलंही नाही आणि पुढेही दिसणार नाही, पण ते मात्र जलपूजनसाठी आवर्जून उपस्थित होते आणि त्याचबरोबर काही ठराविक पक्षाचे सगळे शिष्टमंडळ मंडळ, नेते मंडळी देखील जलपूजनसाठी उपस्थित होते। मला तर आश्चर्य वाटलं की हे सगळं काम नामदार साहेब करतायत, जलपूजन दुसरा माणूस करतोय, पण काही हरकत नाही। माझी विनंती ग्रामस्थांना एवढीच आहे की दुर्दैवाने अनेक वर्षांपासून असंच घडत आलेलं आहे की कामं आम्ही करत राहतो, पण श्रेय घ्यायला कदाचित आम्हाला कधी जमलं नाही आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की जे काम तुम्ही करत असाल, जर ते खरंच काम शिवसेना असेल, भाजप असेल, या पक्षाच्या लोकांनी केलं असेल तर मला आनंद आहे तुम्ही ते जलपूजन केलं, पण जर त्याचं काम नामदार साहेबांच्या सहकार्याने झालेलं आहे, रात्रंदिवस उभं राहून आमचे लोक काम करत आहेत, तर त्यासाठी खोटे श्रेय घेण्याचं काम हे कोणी करू नये अशी मी नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। प्रतिसाद म्हणावा तसा चांगला नाही, तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो की जरी तुम्ही विधानसभेला आम्हाला मतदान टाकलेलं नसेल, जरी तुम्ही याच्या पुढे टाकणार नसाल, तरी सुद्धा ते विमा योजनेचा लाभ तुम्ही घ्या, कारण की ऍक्सिडेंट, मृत्यू हे काय पक्ष सांगून होत नाही। असं होत नाही की फक्त काँग्रेसचा माणूस मरणार आहे, शिवसेनेचा मरणार नाही, असं तर होणार नाही की भाजपचा माणूस मरणार नाही। तर ही अपघात विमा ही सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी माननीय नामदार साहेबांच्या संकल्पनेतून केलेली योजना आहे, याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा। मी आपल्याला खात्री देतो की जरी आपण याचा लाभ घेतला तरी आम्हाला मतदान टाकायला कुठेही तुम्हाला बंधन राहणार नाही, तुम्ही तुमचा पक्षाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, पण गोरगरिबांच्या कल्याणावर यासाठी ही योजना मी हाती घेतलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ त्या योजनेमध्ये नाही आणि म्हणून मी या कार्यक्रमानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की अजून जनजागृती करण्याची गरज सर्वसामान्य माणसांमध्ये आहे। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा कल्पना जगताप तसेच विजय कातोरे यांची भाषणे झाली। यावेळी भाऊसाहेब जगताप, आनंद जगताप, राकेश जगताप, दिनेश निकम, आकाश जगताप, दिनेश गायकवाड, सुनील सोनवणे, विक्रम जगताप, किरण बोर्डे, पुंजा भालेराव, सुनील गाडेकर, पप्पू बोर्डे, संजय रायभाई, संजय भालेराव, भानुदास धिवर, विकी शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आयोजनाविषयी चांगदेव जगताप आणि आनंद जगताप यांनी अधिक माहिती दिली।
निमगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या कमांचं उद्घाटन सुजितदादा विखे पाटील मित्रमंडळ पणित भीमशक्ती आपे चालक मालक संघटना यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जी 15 ऑगस्ट दिवशी ते जिल्हा परिषद शाळा आहे, गेले 5-6 वर्षापासून कमांची मागणी करीत होते। त्या शाळेत लहानपणी मी बी शिकलो होतो, तर मला बी वाटलं की ती कमान दादांच्या नावाने जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद शाळेला पहिली कमान आपण द्यावा, असं म्हणून दादांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं। त्या कमानला दादांचंच नाव दिलेलं आहे, कसदी सुजितदादा विखे पाटील मित्रमंडळ पणित कारभारी चौक निमगाव यांच्या वतीने त्या कमांचं उद्घाटन दादाच्या हस्ते केलेलं आहे व अनेक गावातले मोठाले थोर कार्यकर्ते होते आणि सोसायटीचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच हे सर्व होते। नगर जिल्ह्यात प्राथमिक जिल्हा परिषद शाळेला ही पहिली कमान दादाच्या नावाची असन आणि दादाच्याच हस्ते उद्घाटन केलेलं आहे। ते कमान द्यायची होती, बरेच दिवसापासून रुकलं होतं, तर मग त्या आपले चांगदेव जगताप याने एक शाळेला कमान दिली। बाकी त्यांच्या सहकार्यानं आम्ही बी भरपूर त्यांना सहकार्य केलं, पाठीमागच्या रिक्षावाल्यांनी त्यांच्या मागं पाठीशी उभे आम्ही कधी झालं बी। तसेच आमचे भाऊ वगैरे जे सगळे आलेले त्यांच्यासाठी कमाच्या उद्घाटनाला त्यांचे खूप खूप आभारी आहे। बस। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, राहता।